नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आपल्या आवडत्या SMLT या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण या व्हिडिओमध्ये 1000 रुपयाच्या आतील शेअर पाहणार आहोत. ते शेअर फंडामेंटली स्ट्रॉंग असतील. आपण या शेअरला बाय ऑन डिप्स या स्ट्रॅटर्जीनुसार आपल्या पोर्टफोलिओमध्ये वाटले तर ॲड करू शकतात. तसंच येणाऱ्या 5 ते 10 वर्षाच्या काळात हे शेअर्स आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न देतील. आपण जे शेअर पाहणार आहोत त्यातील बहुतेक शेअर हे निफ्टी 50चा पार्ट असतील. तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर ॲड करू शकतात किंवा तुम्ही या शेअर्सचा अभ्यास करू शकतात. चला तर आपण आपला पहिला शेअर पाहूया. आपल्या सर्वांना माहिती आहे IT सेक्टरमध्ये सर्वात जास्त सध्या रिटर्न भेटत आहेत. तर त्यातील पहिला स्टॉक म्हणजे आपला विप्रो लिमिटेड. तर आपल्या सर्वांना माहिती आहे विप्रो कंपनी ही लार्ज कॅप कंपनी, तसंच ही कंपनी बोनस देण्यासाठी प्रामुख्याने ओळखली जाते. तर आपण पाहू शकतात की विप्रो या कंपनीने त्यांच्या लॉंग टर्म पिरियडमध्ये जवळपास 4,464% एवढे रिटर्न दिलेले आहेत. या शेअरमध्ये आपल्याला खूप संयम ठेवायला लागतो, कारण की आपण या चार्ट पॅटर्नमध्ये पाहू शकतो पण वरच्या दिशेने खूप हळूहळू जाते. तसेच ही कंपनी 500 ते 600च्या दरम्यान बोनस देत असते. शक्यतो पुढच्या क्वार्टर 2च्या रिझल्टमध्ये कंपनी आपल्याला बोनसही देऊ शकते. असं फिक्स नाही की कंपनी बोनस देईल, पण जी कंपनीची हिस्ट्री आहे त्यानुसार कंपनी 500 ते 600च्या दरम्यान बोनस देत असते. तसंच आपण कंपनीची बोनस हिस्ट्री पाहूया. तर आपण पाहू शकतात की कंपनीने 18/1/2019ला बोनस डिक्लेअर केलेला होता 1:3, 25/4/2017ला 1:1 आणि 23/4/2010ला 2:3 आणि 22/4/2005 1:1. पण आता आपण पाहू शकतात की कंपनीच्या चार्ट पॅटर्नमध्ये कंपनीची जी प्राईस आहे ती ऑल टाईम हायवरच आहे. त्यामुळे शक्यतो आपल्याला पुढच्या क्वार्टरला कंपनी बोनस देऊ शकते. तर आता आपण आपला दुसरा शेअर पाहूया. ICICI बँक. आपण पाहू शकतात की कंपनीच्या लॉंग टर्म पॅटर्नमध्ये कंपनीने जवळपास 17,162% एवढे रिटर्न दिलेले आहेत. कंपनी खूप व्हॉलटाईल आहे, आपल्याला शेअर कंपनीच्या चार्ट पॅटर्नवरून कळते. आपण पाहू शकतात की कोरोनाच्या काळात कंपनीचा जो शेअरची प्राईस आहे ही 280 ते 290च्या दरम्यान होती. पण आता आपण पाहू शकतात की कंपनीची जी शेअर प्राईस आहे ही 700च्या रेंजमध्ये आहे. तर यावरून कळते की कंपनी आपल्याला येणाऱ्या काळात खूप चांगल्या प्रकारे रिटर्न देऊ शकते. तसेच ही कंपनी निफ्टी 50मधील टॉप 10 कंपनींमध्ये या कंपनीचा समावेश होत असतो. तसंच बँक निफ्टीमध्ये HDFC बँकेनंतर जर सर्वात जास्त वेटेज असेल तर ICICI या बँकेचे आहे. आता आपण आपले तिसरा शेअर पाहूया. आपला जो तिसरा शेअर आहे आज केमिकल सेक्टरमधला आहे, आरती इंडस्ट्रीज लिमिटेड. आरती इंडस्ट्रीज ही कंपनी स्पेशालिटी केमिकलमध्ये लीडर कंपनी आहे. तसंच ही कंपनी लार्ज कॅप आहे. आपण पाहू शकतात की या शेअरने त्यांच्या लाँग टर्मच्या पिरियडमध्ये जवळपास 83,000%च्या आसपास रिटर्न दिलेले आहेत. आपण पाहू शकतात की कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे हा कंटिन्युअस अपवर्ड साईडने आपल्याला दिसत आहे. तर आपण कंपनीच्या लाँग टर्म चार्ट पॅटर्नवरून पाहू शकतात की कंपनी ही किती मोठी मल्टीबॅगर कंपनी आहे आणि या कंपनीने एका महिन्यापूर्वीच बोनस दिलेला आहे. म्हणून या शेअरची किंमत आपल्याला 1000 रुपयाच्या आत पाहायला मिळत आहे. तसंच हा स्टॉक आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न देऊ शकतो. तर आता आपण आपला चौथा स्टॉक पाहूया, जो की टाटा केमिकल लिमिटेड. या कंपनीचा लाँग टर्म पॅटर्न पाहूया. यात कंपनीने 746% एवढे रिटर्न दिलेले आहेत. आपण कंपनीच्या चार्ट पॅटर्नवरून पाहू शकतो की कंपनी खूप व्हॉलटाईल आहे. पण हा स्टॉक निवडण्यामागचे कारण म्हणजे हा शेअर आपल्याला भविष्यात चांगले रिटर्न देऊ शकतो, कारण की टाटा मोटर जी इलेक्ट्रिक व्हेकल बनवणार आहे त्यात लागणारी लिथियम आयन बॅटरी ही टाटा केमिकल ही कंपनी बनवणार आहे. त्यामुळे आपण या स्टॉकची निवड केलेली. तसंच हा स्टॉक टाटा ग्रुपशी संबंधित असल्या कारणास्तव आपण हा स्टॉकची निवड केलेली आहे. आता आपण आपला पुढचा शेअर पाहूया. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट लिमिटेड. ही पण कंपनी टाटा ग्रुपशी संबंधित कंपनी आहे. तसेच ही कंपनी आत्ताच निफ्टी 50मध्ये ॲड झालेली कंपनी आहे. आपण पाहू शकतात की कंपनीने शुक्रवारी जवळपास 4% एवढे पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहेत. त्यामागील कारण म्हणजे कंपनीचे शेअर प्राईसचे जे टार्गेट आहे हे अपग्रेड करण्यात आलेले आहेत. त्या शेअर खान या ब्रोकरनी या कंपनीचे टार्गेट 875 रुपये एवढे दिलेले आहेत. तसंच आपण टाटा मीठ हे नाव ऐकलेले असणार. टाटा नमक किंवा टाटा मीठ हे ह्या कंपनीचेच प्रॉडक्ट आहे.
आपल्यातील 70 ते 80% लोक ह्या कंपनीची मीठ वापरत असतील. तर आपण या कंपनीचा लाँग टर्म पॅटर्न पाहू शकता. त्यात कंपनीने 3793% एवढे रिटर्न दिलेले आहेत. तसेच आपण स्टारबक्स ही कॉफीचे नाव ऐकले असणार. तसेच स्टारबक्स या कॉफीचे रिटेल स्टोअर भारतात टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट या कंपनीजवळ आहे. तर यात 50% शेअर हे टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट यांचे आणि 50% स्टारबक्स यांचे आहेत. तर आता आपण आपली पुढची कंपनी पाहूया. मारिको लिमिटेड. मारिको लिमिटेड ही FMCG सेक्टरमधील कंपनी आहे. आपण जे कोकोनट ऑइल वापरतो ते मोस्टली या कंपनीचे वापरतो. या कंपनीचे कोकोनट ऑइलमध्ये जवळपास 80% मार्केट आहे. तसेच या कंपनीचा जो लाँग टर्म पॅटर्न आहे, यात आपण पाहू शकतात की कंपनीने जवळपास 18,216% एवढे रिटर्न दिलेले आहेत. तर आपण पाहू शकतात ही कंपनी सातत्याने वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत आहे. आपण या कंपनीचे ब्रँड पाहूयात. आपण आता या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहेत. त्यात पॅराशूट कोकोनट ऑइल. पॅराशूट हे मोस्टली सर्वात जास्त वापरले जाणारे कोकोनट ऑइल आहेत. त्यानंतर निहार आणि निहार नॅचरल उत्तम कोकोनट ऑइल. तसंच सफोला तेल आपण जेवणासाठी वापरतो. त्याचप्रमाणे जास्मिन, आवळा तेल अशा प्रकारचे कंपनीचे ब्रँड आहे. तसंच कंपनीकडे सेटवेट जेलचा ब्रँड आहे. तसंच कंपनीकडे सेटवेट डिओ अशा प्रकारचा ब्रँड आहे. तसंच या कंपनीचा जो फॉरेन कंट्रीमध्ये बिझनेस आहे त्यात बांगलादेश, व्हिएतनाम, म्यानमार, साऊथ आफ्रिका, मेना इत्यादी देशांमध्ये या कंपनीचे प्रॉडक्ट विकले जाते. आता आपण आपली पुढची कंपनी पाहूया. डाबर इंडिया ही सुद्धा FMCG सेक्टरमधील एक दिग्गज कंपनी आहे. आपण कंपनीच्या चार्ट पॅटर्नमध्ये पाहू शकतात की कंपनीने जवळपास 7,848% एवढे पॉझिटिव्ह रिटर्न आपल्याला दिलेले आहेत. तसंच आपण या कंपनीच्या चार्ट पॅटर्नमध्ये पाहू शकतात कंपनी कंटिन्युअस वरच्या दिशेने जात आहे. तसंच आपण या कंपनीचे बरेचसे ब्रँड वापरतो. त्यात डाबर हनी, डाबर रेड टूथपेस्ट, तसंच वाटिका शॅम्पू, डाबर च्यवनप्राश हे बरेचसे प्रॉडक्ट आपण या कंपनीचे वापरत असतो. आता आपण आपली पुढची कंपनी पाहूया. वरुण बेवरेजेस लिमिटेड. आपण या कंपनीचा चार्ट पॅटर्न पाहू शकतो. त्यात कंपनीने जवळपास 295% एवढे रिटर्न दिलेले आहेत. ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये 2016ला लिस्ट झाली. त्या दिवसापासून तर आत्तापर्यंत कंपनीने 295% एवढे रिटर्न दिलेले आहेत. तसंच आपण या कंपनीच्या चार्ट पॅटर्नमध्ये पाहू शकतो कंपनी कंटिन्युअस वरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे. आपण जे सॉफ्ट ड्रिंक वापरतो ते सॉफ्ट ड्रिंक बनवायचे काम ह्या कंपनीकडे आहेत. त्यात आपण एक कंपनीचे ब्रँड पाहूयात. त्यात पेप्सी, माउंटन डिओ, ट्रॉपिकॉना स्लाइस, 7up, मिरिंडा, ॲक्वाफिना इत्यादी प्रकारचे या कंपनीचे ब्रँड आहेत. तसेच या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे काही फॉरेन कंट्रीमध्ये विकले जाते. त्यात झिम्बाब्वे, श्रीलंका, नेपाळ, झांबिया, मोरॅक्को इत्यादी देशांमध्ये या कंपनीचे प्रॉडक्ट विकले जाते. आता आपण आपली पुढची कंपनी पाहूया. बर्जर पेंट इंडिया लिमिटेड. ही एक पेंट सेक्टरमधील कंपनी आहे. आपल्याला माहीतच असणार की एशियन पेंट नंतर पेंट सेक्टरमध्ये जर कोणाचे वेटेज जास्त असेल तर बर्जर पेंट या कंपनीचे आहे. आपल्याला भविष्यात पेंटची गरज पडणारच आहे, तर म्हणून आपण या कंपनीची निवड केलेली. तर आपण पाहू शकतात की कंपनीच्या लाँग टर्म पॅटर्नमध्ये ही कंपनी कंटिन्युअस वरच्या दिशेने जाताना दिसत आहे. तसेच कंपनीने तिच्या लाँग टर्मच्या काळात जवळपास 46,801% एवढे रिटर्न दिलेले आहेत. तसेच ही कंपनी पेंट सेक्टरमध्ये सेकंड नंबरची कंपनी असल्यामुळे आपण या कंपनीला निवडले आहेत. आता आपण आपली पुढची कंपनी पाहूया. IGL इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड. या सेक्टरमध्ये IGL आणि MGL या दोनच कंपन्या चांगल्या आहेत. तसेच MGL या शेअरची प्राईस 1,000 रुपयाच्या वर असल्या कारणास्तव त्या शेअरला या लिस्टमध्ये स्थान दिलेले नाही. IGL या कंपनीकडे स्वतःचे LPG आणि CNG पंप आहेत. तसेच भविष्यात LPG आणि CNGचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे हे आपल्याला माहीत आहे.
आता आपण आपली पुढची कंपनी पाहूया. HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक इन्शुरन्स कंपनी आहे. ही कंपनी या सेक्टरमधील लीडर कंपनी आहे आणि निफ्टी 50चा भाग आहे. तसेच आपण या कंपनीचा Q1चा रिझल्ट पाहिला असेल. त्यात कंपनीचा जो फायदा आहे हा कमी झालेला आपण पाहिलेला आहे. कारण हे आपल्याला माहीतच आहे. कारण की कोरोना पॅन्डेमिकमुळे इन्शुरन्स क्लेम हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे कंपनीचा जो प्रॉफिट आहे हा कमी झालेला आहे. पण भविष्यात ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे ग्रो होईल. कारण की इन्शुरन्सचे महत्त्व लोकांना कळले आहे. तसंच आता लोक इन्शुरन्सबाबत जागृत झालेले आहेत. तसंच येणारे 2 ते 3 वर्षानंतर कंपनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे रिटर्न देईल. तर स्टॉक पाहूया. JSW स्टील लिमिटेड. JSW स्टील आणि टाटा स्टील या दोन्ही कंपनीमध्ये सध्या जबरदस्त रॅली चालू आहे. या शेअर्सनी जवळपास मागील 1.5 ते 2 वर्षात जे इन्व्हेस्टरचे पैसे जवळपास 3 पट एवढे करून दिलेले आहेत. त्यामागील कारण म्हणजे गव्हर्नमेंटने इन्फ्रास्ट्रक्चरला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेले. त्यामुळे या सेक्टरमध्ये खूप रॅली चालू आहे. ही रॅली केव्हापर्यंत चालेल हे सांगता येत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या शेअरला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतात आणि नाही केला तरी चालेल. कारण की मेटल सेक्टरमध्ये व्होलॅटिलिटी खूप असते. आपण JSW स्टीलच्या लाँग टर्म पॅटर्नमध्ये पाहू शकतात की कंपनीने आत्तापर्यंत 1814% एवढे पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहेत. आपण पाहू शकतात की 2008 नंतर कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झालेली दिसते. तसंच 2018-19च्या दरम्यान कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकिंग झालेली आपण पाहू शकतो. तसंच आता आपण टाटा स्टीलचा चार्ट पॅटर्न पाहूया. तर आपण पाहू शकतात की टाटा स्टीलच्या चार्ट पॅटर्नमध्ये किती मोठ्या प्रमाणात व्हॉलॅटिलिटी आहे. जर तुम्हाला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती तुम्ही कमीत कमीत ठेवावी. त्यामागील कारण म्हणजे मेटल सेक्टरमध्ये कंटिन्युअसली चढउतार चालू असतो. आपण जे पण शेअर पाहिले ते लाँग टर्मसाठी खूप चांगले शेअर आहेत. त्यातील JSW स्टील आणि टाटा स्टील हे खूप व्होलॅटाईल शेअर आहेत. त्यामागील कारण म्हणजे ते मेटल सेक्टरचे आहेत. तसेच आपण या बाकीच्या 10 शेअर्समध्ये बाय ऑन डिप्स करण्याचा प्रयत्न करावा. जेवढे होतील तेवढे शेअर्स बाय करण्याचा प्रयत्न करावा. या शेअर्समध्ये आपल्याला शक्यतो तोटा होण्याचे चान्सेस कमी राहतील. फक्त आपल्याला या शेअर्समध्ये संयम ठेवता आला पाहिजे. आपण या शेअरला लाँग टर्मसाठी होल्ड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या शेअर्समध्ये एंट्री घेऊ शकता. जर तुम्ही विप्रो, मारिको, IGL या कंपनींमध्ये गुंतवणूक कराल तर तुम्हाला या शेअर्समध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे. कारण की या कंपनींचा जो आपण पॅटर्न पाहिला त्यात या कंपन्या खूप हळू वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसत होते. तसेच पण जेव्हा एखादा शेअर घेतो आणि तेव्हाच त्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग होते. असे माझ्यासोबतही झाले आहे. मी जेव्हा ICICI बँक, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट, IT इंडस्ट्रीज या तिन्ही शेअरमध्ये एंट्री घेतली होती तेव्हा जवळपास हे तिन्ही शेअर्स 15 ते 20% डाऊन साईडला गेले होते. पण आज हे तिन्ही शेअरमध्ये मी प्रॉफिटमध्ये आहे. तुम्हाला वाटले तर तुम्ही यातील 5 किंवा 7 स्टॉकचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतात. फक्त ॲड करण्याच्या आधी तुम्ही त्या शेअर्सच्या नेचर बघणे आवश्यक आहे. त्या कंपनी किती टक्के पडू शकते, त्यात कंपनी किती दिवस कन्सॉलिडेटेड फेजमध्ये राहते, या गोष्टी आपण चेक केल्या पाहिजे. मगच आपण तो शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केला पाहिजे. तसंच आपण शेअर बाय करण्याच्या पहिले कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे याचा व्हिडिओ मी तुम्हाला आय बटनवर देतो. तो व्हिडिओ तुम्ही आवश्यक पहा. अशा प्रकारे आपण ₹1000 आतील फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर पाहिलेले आहेत.